हिंगोली में हो रहा है, पूरा होऊ दे मराठी में. हिंगोलीमध्ये 43 महिला ज्यांची शस्त्रक्रिया केली होती, थंडीमध्ये प्रचंड त्यांना त्या ठिकाणी जमिनीवर झोपवण्यात आलं होतं. प्रचंड थंडी. या राज्याला आरोग्य खातच नाहीये. आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते, औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटी ते कमिशन खात होते, हे समोर आलेलं आहे. ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं. लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना. ते एक महिना फक्त मंत्रिपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळतं आहे, गृह की अर्थ की महसूल, हां स्वतःला मलईदार खाती पाहिजे. आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत डोळ्याच्या, त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडूत तडफडत आहेत. दादरमध्ये हनुमान मंदिरावरती भाजप आता म्हणतात की उद्धव ठाकरे यांना हिंदुमत मिळवण्यासाठी केविलवाणापणा सुरू आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे, सडकी बटाटे. ते काय हिंदुत्वाचे बाप बनले काय? हां, ते हिंदुत्वाचे बाप बनले का? हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला? या भाजपवाल्यांना हिंदुत्व शिकवलं कोणी? भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं. काय त्या वाटेवर पण त्याने आता खड्डे करून ठेवले. हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवतायत? आम्हाला हिंदू